जर तुम्हाला पोटाच्या संबंधी काहीही इश्यू असला, डायजेशनशी रिलेटेड काही इश्यू असला, तर ही आज पोस्ट तुमच्यासाठी. प्रोबायोटिक बद्दल जाणून घेऊयात. आता प्रोबायोटिक हा खूप मॉडर्न शब्द झालेला आहे, बट आपल्या इंडियन कल्चरमध्ये हे ऑलरेडी खूप वर्षापासून आपण अगदी कृष्णाच्या काळापासून आपण त्याला दही आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. तर प्रोबायोटिक काय असतं? प्रोबायोटिक हे मोस्टली फर्मेंटेड ज्या गोष्टी असतात, म्हणजे आंबवलेले पदार्थ जे आहेत, त्यामध्ये दहीसुद्धा आलं, लोणचंसुद्धा आलं, सावरक्रॉत आलं, इडली, डोसा, उत्तपम, अप्पे हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे. आता हे काय करतं नेमकं? प्रोबायोटिक हे असं असतं की जे गुड बॅक्टेरियाज आपल्या डायजेशनमध्ये जे सपोर्ट करतात, जे की आपल्या डायजेशनला हेल्प करतात, इम्प्रूव्ह करतात, त्याला सपोर्ट करणारे हे बॅक्टेरियाज असतात, जे की आपण बाहेरून घेतो. राईट? आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये 2 प्रकारचे बॅक्टेरियाज असतात. आधी पण सांगितलेलं आहे, एक गुड आणि एक बॅड. जे गुड बॅक्टेरियाज असतात ते आपल्याला प्रोबायोटिकपासून मिळतात आणि आपलं डायजेशन जे आहे ते इम्प्रूव्ह होतं. म्हणून आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण लोणच्यापासून दह्यापर्यंत भरपूर महत्त्व दिलेलं आहे आणि आंबवले पदार्थसुद्धा आपण भरपूर प्रमाणात खातो आणि ते खायलाच हवे. राईट? सो मेक शुअर की लोणचं वगैरे खात असाल तर घरचं बनवलेलं असू देत, कारण की बाहेरच्या लोणच्यामध्ये ऑलरेडी आजकाल भरपूर प्रिझर्वेटिव्स आहेत आणि केमिकल्सचा वापर झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून वेगवेगळे हेल्थ इश्यूज होऊ शकतात. सो मेक शुअर दहीसुद्धा घरी बनवा आणि आंबवलेले पदार्थ एन्जॉय करा. थँक्यू सो मच. टेक केअर.